नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज एक विद्यार्थ्यांसाठी खुशखबर देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि ती खुशखबर आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन एक खूप मोठी या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। कोणत्या विभागाअंतर्गत ही भरती होणार आहे तर मित्रांनो, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया होणार आहे। त्या ठिकाणी जे काही पद आहेत तर एकूण 700 पद असणार आहेत। कोणत्या ठिकाणी ह्या पदांची भरती होणार आहे तर मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये जे काही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतात म्हणजेच गव्हर्नमेंट ITI, तर त्या गव्हर्नमेंट ITI मध्ये त्या ठिकाणी इन्स्ट्रक्टर म्हणजेच निदेशक नावाचं एक पद आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स घेण्यासाठी, कारण गव्हर्नमेंट ITI मध्ये मॅक्झिमम त्या ठिकाणी व्यवसाय अभिमुख या ठिकाणी प्रशिक्षण दिले जातं, कौशल्य प्रशिक्षण दिले जातं आणि मग त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जे काही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्यामध्ये एकूण 1203 पदांची त्या ठिकाणी रिक्त पदांसाठी मागणी होती। 1203 निदेशक पदांची त्या ठिकाणी मागणी होती, पण त्यापैकी जी काही उपसमिती स्थापन झालेली होती त्या उपसमितीने 700 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मान्यता दिलेली आहे। आणि याच अनुषंगाने मित्रांनो, नुकतंच म्हणजे 20 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने एक GR काढलेला आहे, ज्यामध्ये जो काही त्या ठिकाणी प्रस्तावित जागांची, रिक्त जागांची मागणी होती म्हणजे 700 जागांची, तर ती 700 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे। खरं तर 2020 पासून ही भरती प्रक्रिया या ठिकाणी रखडलेली होती, परंतु मधल्या काळामध्ये लॉकडाऊनमुळे ही जरी भरती प्रक्रिया त्या ठिकाणी थोडीशी लांबणीवर टाकलेली असेल तरी देखील सध्या या ठिकाणी या भरतीचं संपूर्ण जे काही चित्र आहे तर ते स्पष्ट झालेलं आहे। आता हा जो काही GR आहे तर या GR मध्ये काही गोष्टींबद्दल मात्र आणखी देखील काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीयेत। त्यामध्ये जागांबद्दल त्या ठिकाणी स्पष्टता आहे, म्हणजे कोणत्या विभागाअंतर्गत किती जागा येतात, एकूण जागा ज्या काही येतात तर ह्या 700 जागा येतात आणि त्या ठिकाणी विभाग वाईज देखील त्यांनी या ठिकाणी जागांबद्दल माहिती दिलेली आहे। म्हणजे एकूण बघा तर एकूण सध्या मुंबई विभागामध्ये 187 जागांना मंजुरी भेटलेली आहे, पुणे 108, नाशिक 101, औरंगाबाद 107, अमरावती 85 आणि नागपूर 112। म्हणजे या ठिकाणी आपण प्रादेशिक कार्यालयानुसार जर बघितलं तर मुंबई प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सर्वात जास्त म्हणजे 187 जागा त्या ठिकाणी मंजूर आहेत। त्या ठिकाणी सरळ सेवेच्या माध्यमातून ही भरती होणार आहे आणि भरती नेमकी कशा पद्धतीने होईल, सरळ सेवा तर होणार आहे हे मान्य आहे, परंतु मित्रांनो याबद्दल नेमका सिलेबस काय असेल, कोणते विषय किती मार्काला असतील आणि त्या ठिकाणी भरतीचं स्वरूप कसं असेल याविषयी आणखी देखील या GR मध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीयेत। परंतु बऱ्यापैकी यापूर्वीची जी काही भरती झालेली आहे त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की एकंदर 100 मार्काची ही परीक्षा असेल, त्यापैकी 85% वेटेज म्हणजेच 85 गुण या ठिकाणी लेखी परीक्षेचे असतील आणि 15% वेटेज हे त्या ठिकाणी मुलाखतीला असेल। मुलाखती या इन कॅमेरा असतील आणि प्रत्येक जिल्हा लेवलला जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही भरती प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे। भरती ही संपूर्ण प्रक्रिया कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करावे असे त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत। साधारणतः 4 दिवसाच्या आत लेखी परीक्षा आणि मुलाखती ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी पार पाडण्याचं त्यांचं एक टार्गेट आहे। तर या ठिकाणी मित्रांनो 700 पदांची ही इन्स्ट्रक्टर पदांची ही भरती असणार आहे गव्हर्नमेंट ITI मध्ये। निश्चितच या ठिकाणी जे काही पात्रतेच्या अटी येतात तर त्यामध्ये पॉलिटेक्निक आणि डिग्री होल्डर्स निश्चितच इलिजिबल आहेत। जे ITI झालेले आहेत त्यांना मात्र काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अनुभवाची अट असू शकते, म्हणजे यापूर्वीचे जे काही भरती झालेले आहेत तर त्यामध्ये त्यांनी अनुभवाची अट ठेवलेली आहे, पण सध्या या कंडिशनला येणाऱ्या या आगामी भरतीमध्ये नेमकी किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अनुभव, किती वर्षांचा अनुभव कोणाला लागेल याविषयी जे काही अपडेट्स येतील तर ते एक्झाम स्टडी मार्फत आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदर सध्याच्या या थोड्याशा जे काही विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारीची जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामध्ये हा खूप मोठा या ठिकाणी आशेचा किरण या भरतीच्या माध्यमातून जे काही तांत्रिक क्षेत्रातले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आहे। सगळ्याच ब्रँचचे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत, फक्त त्या ठिकाणी जे काही पात्रतेच्या डिटेल अटी येतात तर त्या आल्यानंतर आपण तुम्हाला त्या निश्चितच सांगणार आहोत। मित्रांनो, एक्झाम स्टडी मार्फत आपण यासाठी कोर्स देखील लॉन्च करणार आहोत। जे काही त्याचे अपडेट्स असतील
तर ते तुम्हाला लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील। तुम्हाला यासाठी काय करायचंय तर आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राइब करायचंय, जेणेकरून येणारे आगामी जे काही आमचे व्हिडिओज असतील या भरती संदर्भात आणि जे काही कोर्सबद्दल डिटेल माहिती सांगणारे व्हिडिओज असतील तर ते तुम्हाला नक्की भेटतील। सध्या कोर्सबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की मित्रांनो, कोर्स हा या ठिकाणी खूप कमी किमतीमध्ये आपण नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहोत आणि सर्वात जास्त या ठिकाणी गुणवत्ता देण्याचा आमचा प्रयत्न असेल। जो काही कोर्स असेल तर तो लाईव्ह स्वरूपाचा असेल, ठीक आहे। म्हणजे एकंदर किमान किमतीमध्ये सर्वोत्तम गुणवत्ता हे आपलं एक्झाम स्टडीचं नेहमीच सूत्र आहे मित्रांनो। तर एकंदर जे काही विद्यार्थी या पदासाठी इच्छुक आहेत तर त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जर शंका असतील तर तुम्ही खाली जे काही आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत तर त्याच्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता। 700 जागांची भरती ही निश्चितच या ठिकाणी एक मोठी भरती आहे। काही फायद्याच्या गोष्टी म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून ही भरती होणार आहे। खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट कळणार आहे। त्यामुळं आपलं सिलेक्शन झालं का नाही याच्यासाठी तुम्हाला फार काळ या ठिकाणी वाट देखील पाहावी लागणार नाहीये। तर या ठिकाणी मित्रांनो, इथं या कोर्सबद्दल आणि या पदाबद्दल जी काही सध्या माहिती आहे तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। लवकरच जे काही अपडेट्स असतील तर ते तुमच्या समोर मी घेऊन येईल। तोपर्यंत मित्रांनो, खूप खूप धन्यवाद।